जाऊ कुठं आष्टीला जाऊ. अयो फवारी, अयो फवारी, फवारा बघा ना ए फवारा कशी करत होती आता. कसं काय कर ग कर ग काय झालं रे, घाम घाम झालाय मग पार काय झालं, कशामुळे काम झालाय पाय पाय मुडू मुडू. तुम्हाला गंमत सांगतो दीपालीची. तर ह्यो पाईप आहे ना, याला पूर्ण आडा होता हे लिमोनीला, आणि ह्यो अख्खा वरून उचलून टाकायचा होता. तर आम्ही दोघं उचलीत होतो. कमीत कमी 10 मिनिटं झालं उचलू बेजार झालो. आज उलट उशीर झालाय. उशीर तर होतच असतो, आता चालूच आहे. सकाळ थंडी बी पडतीये. विराजला शाळेत लावलंय तू, विराजला लावलंय विराज चावरून. पण आज लयच उशीर झालाय ना. हा उशीर बी झाला आज. हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आता सकाळचे वाजलेत 7:30 ना. हा आणि आता मी काढले शेळ्या बाहेर काढल्याच्या नंतर घास आणायचा शेळ्यांना. ती चालली बघा पुढे बाजू का घी बांधून पटकन. हा कास कधी थोड्या वेळाने आणायचं ना. हा घास आणते मी थोड्या वेळाने. हा आता करडू सोडते. करड सोडायची का थोडी. ती बांधलेली एक बरं सोड. त्याला आणते बाहेर. तुला थंडी वाजते काय तुलाच. मग मला थंडी वाजते. बर उपास नाही आज सोमवार आहे ना. असं फिक्र देते हो. बेफिक्र. ह्यो बाप कमाल होय. हे बेफिकर. आणि अजून काय द्यायचंय. टोमॅटो सॉस. 120. हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर चला बघा आता वाजले तर 9:30 आणि आता विराजला शाळेत लावायचंय. पण आता त्याला ह्यांना सोडायलाच जावं लागेल. दीपाचं कसं आहे, 2 मिनिटं बोलती, 2 मिनिटं गिऱ्हाईक देती. 2 मिनिटं बंद करा. ये लवकर जाऊन पळ. चला पटकन चला, चल लवकर पटकन चल. तुला काय पाहिजे तू फोटो काढायचा. चल पटकन चल 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 पटकन चल. फोटो काढायचा. कोणता पार्ले. दीपाचं सकाळ सकाळ ना कवर बी आहे ना काम आवरत नाही, आणि फिक्स काहीच नसतंय. 1 तास झालंय म्हणती मी आवरते आता. आणि घास आणायला जायचंय, शेळ्या बांधल्यात बाहेर, आंघोळ केली, स्वयंपाक चालू आहे, दर्शन घ्यायचं, सगळं करायचंय. पण गिऱ्हाईकच येतंय, लगेच गिऱ्हाईक येतंय. पुढचं काम करायचं म्हणजे गिऱ्हाईक येतंय. चला जाऊ का मग. मग आता काय करायची, काय नियोजन आहे, काय नियोजन आहे. घास दर्शन घ्यायचं अगोदर. जाऊ कुठं आष्टीला. तुला तोंड आलंय त्याचे एक औषध आणू मग पटकन जाऊ. अयो फवारी, अयो फवारी, फवारा बघा ना. ए फवारा कशी करत होती आता. कसं काय कर ग कसं करती. अय्यो अय्यो अयो कर ग बाई. लय भारी करते ती. आता नाही करणार. पण मी विराजला सोडून येऊ दीपा. हा लागली करायला. ए फवारा. येऊ येऊ किती खुश आहे. चल तुझं आवरलंय ना, तुला असतील ना तुम्ही. विराजला सोडून आलो शाळेत. आता विराजला सोडून येतो, नंतर आम्हाला अजून देवपूजा करायची. टाइम तर लय व्हायला लागलाय. पण ह्याला बालवडीत सोडून येतो विराजला. विराज चल पटकन बस गाडी चल. दीपाली दर्शन घेते सध्याला. तर बघा आता दर्शन झाल्याच्या नंतर काय बोलते एकदा. सकाळ लवकरच आवरावं लागत आहे. तर रानात पण जायचं आहे. दीपालीला आणायचा आहे घास आणि माठ भरून ठेवायचं एक पाणी पिण्यासाठी रानात, आणि पुन्हा माघारी यायचं आहे. सकाळ दर्शन घेते करून दीपालीची अशी पूजा असती. पण काय टाइमच पुरत नाही हिडीव काढायला. काय सांगावं, सकाळ धरून दुकानाला गिऱ्हाईक, घरचं, विराला शाळेत लावायचं, हिडीव काढायचं म्हणतो पण काय काढणं होतच नाही, आवरतच नाही. आणि सकाळचा टाइम तर माहिती आता थंडीच्या दिवसात फास्ट जातोय. कवा 10 वाजतात कळत बी नाही. चालायचं ना आता. कुठं राणा घे आनंदी लगेच पटकन. चल बेबू.
तर आता काय कर माहिती का दीपाली तू तू घास काप. त्यात हा आणि तुम्ही पाणी भरा. मी माठात पाणी भरू ना, तू घास कापती. मी घास कापते. मग चल पटकन आपण दोघं बी आवरून येऊ. तुम्ही घ्या. घ्यायचं का मेला. चल पटकन राहणार जाऊन येऊ आपण. चला पटकन चला आपण. जे उशीर होत नाही. ते आनंदी आता राही ना, आता लईच ही व्हायला लागली आनंदी, आता हुशार झाली आता. हा आता राहत नाही आईशिवाय. टाका 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 बघायला लागत आहे आनंदीला. रोज तिला वाटतं मला ना तिची आई निघली की सोडून जाते वाटतं तिला. तर रानात फिरण्यासाठी ती रोज यायला तयारी. बसत नाही अहो मी. घरी थांबत नाही ना आता. हा, कडाला घसरत आहे ना रोजच्या याच्यात आहे ना. आता सध्याला हिरवळ बघायला भेटन, नंतर काय होणार आहे उन्हाळा लागला ना असं हिरवळ बघायला सुद्धा भेटायचं नाही पुन्हा. चला दीपाली मॅडम पटा 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 लय उशीर होतोय. तर सकाळ सकाळ आहे ना उशीर पण होतोय, मला जायचं असतंय. तर थोडंसं ह्यांना माठ वगैरे भरून देतो रानातलं, थोडंसं मोटर चालू करून. चला तर मी आता घास कापते. हां आणि तुम्ही पाणी भरा. मी पाणी भरू का. हा मी घास कापते आता. चालतंय चल. तू घास कापून घे, मी तो हे करतो माठ भरून ठेवतो. चल. बिट्टूल तिथं बशी दे का. तिला तिथं बसव, तू घास कापून घे. मी तोवर माठ भरून आलो. पडन का? नाही पडत. ए बिट्टू किट्टू आनंदी काय म्हणती, काय काही लाडानी म्हणती आनंदी. कापी ते कणा कणा ती पडन अहो, बरं तोंडावर पडन नाही ती. पडत, पडून दे काय नाही होत. अहो ते तोंडात शिरलं. नसतं पडत. लहान लेकराला बी दट करावं लागतं थोडंफार. काय दगड आहेत का इथं मातीचे ना. माती पण ही असले खळे. कापायचीच किती घास थोडा कापायचा, सवय लावायची असती लेकराला. मोकळं राहतं लेकरू. आज उलट उशीर झालाय. उशीर तर होतच असतो, आता चालूच आहे. सकाळ थंडी बी पडतीये. विराजला शाळेत लावलंय तू. विराजला लावलंय विराज चावरून. पण आज लयच उशीर झालाय ना. हा उशीर बी झाला आज. घे घास कापून पटापटा. आणि ते माठ भरून ठोक मी. हा मला माठ भरून ठेवा. बरं चला मी काय करतो पाणी भरून घेतो. त्यांना एकदा माठ भरून ठेवला ना म्हणजे काय अडचण नाही. चला तर मी काय करतो मोटर चालू करतो, माठ भरून घेतो. तोपर्यंत त्यांचं बी आवरत आहे. घेतात घास कापून. बरं तर तिथं मोटर बी चालू झाली. घेतो माठ दोन. चला तर दश पप्पा आता भरतात पाणी प्यासाठी. माठ चांगला धुतलाय ना. चांगला धुतलाय माठ. ठेवायचं जाखण ठेवा त्याच्यावर परत. जखन दोन आणू का. हा धुवून आणा चांगलं मस्त. बघा जाखण धुवून काढा चांगलं. आता काय अडचण नाही दुपारच्याला तुमचं. त्याच्यावर काहीतरी मांडा ना इटबीट. तिथं काहीच नाही मांडायला. काहीच नाही का. 4-5 कांदे मांडा नाही तर वर म्हणजे काही घेणार नाही त्यातून काढून. पाणी असं काही पण पित ना कुत्रा बित्रा येऊन मग. बघ ना. ए खाली उतरायचं कसं करते तू ग. शांत बस ना, पडशील ना खाली सुटल्यावरून. तर बघा त्याच्या कांदे मांडले तर म्हणजे असं काय आणि पाणी पिऊ नये म्हणून. लक्षात येतं ना. हा लक्षात येतं मग. चला आता मोटर बंद करा आणि घरी चला. तिला काय वाटतंय नेमकं. काय माहिती खाली सोडा वाटतंय खेळायला होय. आहे ना. खेळू वाटतंय का तू ह्याच्यामुळे. आल्या नुसती नडती मला बघू बघू. होय होय किट्टू किट्टू अजून आनंदी. अंघोळ करायची बायला माझ्या. आनंदीला एक ही देऊ का. पाला लय आवडत तिला हिला. तिला लय जांभळीचा पाला. हा एक जांभळीचा पाला देऊ आपण. चला आता आपल्याला आवरून घरी बी जायचंय. चला आवरून जाऊ घरी. चालायचं आता. हा चल मोटर बंद करू गडीभर. काय देऊ रे टाकून आता. हा ये रे. चालू करून ठेवू का माघारी आल्यावर. हा पाईप ओढायचं म्हणून ना सोपं नाही दीपालीला. पाईप ओढायला एकटीला जमत नाही. आत्ताच ओढून देतो. दीपाली काय गुतलाय पाईप तिथं. बरं बरं लय अवघड आहे सगळीकडे पाईप ओढायचा मला ना असा लिंबणीच्या साईडनी. तर ओढून घेतलं काय अडचण नाही. काय झालं गुतलाय की आता. आता लिंबून येडाच हाणला म्हणल्यावर कसा निघायचा. काय तुम्ही कुंकून काढता. आता काय करावं लागणार पुन्हा तेवढाच पाईप आणून उलट करावं लागणार आता. घे आनंदीला. काय झालं रे. घाम घाम झालाय मग. काय झालं कशामुळे घाम घाम झालाय.
पायपाने उडू उडू. तुम्हाला गंमत सांगतो दीपालीची. तर ह्यो पाईप आहे ना, याला पूर्ण आडा होता हे लिमुनीला, आणि ह्यो अख्खा वरून उचलून टाकायचा होता. तर आम्ही दोघं उचलीत होतो. कमीत कमी 10 मिनिटं झालं उचलू बेजार झालो. आनंदीला खाली सोडलेलं आणि दीपाली तिकून. तर दीपाली म्हणली नकोच, पण पाईप बी लय लांब न्याल तर तो काढायला पुन्हा 20 मिनिटं गेली असती. उचललं ना काय व्हायना. पण जाग्यावर काढला. फार अख्खा दम जिरलं नव्हतं. जिरला. ते बी किती मोठा पिळा होता पाईपाचा. किती मोठा पिळा होता का ते. ते सगळा रानात टाकला एवढा किती गमेल्या. एवढा होता. बोरपासून आलता तो तिथून, आणि मग तो आपण सगळा त्या लिंबूच्या झाडाच्या वरून टाकला एक येड्यामुळं. बरं आता ऐक ना, चलायचं घरी पटकन आता. चला घरी आता. चल खूप मोटर आता. आता वय हा करून दे ना चालू, म्हणजे विहिरीत पाणी पडेल. पडेल. हा चला बरं. चला मी गाज घेतो एकदा. चला, लय धावपळे आपल्या माग. दुकानाने ह्यांनी त्यांनी लय अवघड आहे सगळं बघायचं, म्हणजे गोष्टी ना लय अवघड आहे. झाली राहून दे. पडेल का पाणी का त्याच्यावर जाईल. नाही नाही, पण एक चक्कर थोड्या वेळा येणार तुम्ही बघायला. हा. चला मग. झाली मोटर बी चालू का, पाणी गळायला लागले. चला थोडासा गाज घेतलाय आणि चाललो आता घरी. पाणी पडत असेल, पाण्याचं काय अडचण आवाज नाही यायला. का, बघून येऊ. लागलं पडायचं. हा आवाज येतोय. चल दीपालीला फार एरी वरच्या पाण्याचा सुद्धा आवाज येतोय, म्हणजे झालंय चालू. पडतंय, नाही पडलं की पाणी कळतं दीपालीला. चालेल चालू. चला चला चला, जेवण करायचंय. जेवण नाही केलेलं, जेवण करून पटकन जिकडे तिकडे कामाला जायला मोकळं आहे का नाही. तू बी तुझं आता रानात जायचं आणि रानातले काम करून घ्या. उरकून येत जाते रानात आता. हा बाईचं आवरले, तू बी आता आवरून चल मग. रानात जाऊ आता. इथं गिराईक सगळ्यात तुला हवंय म्हणजे काय करावं. दीपालीचं दुकानात गिराईक दिलं की करड डालायचं राहिले का. काय करते करड, डाली ती का बांधी ती. बरं की बांधून पटकन. आणि आनंदीला की मला बी जायला मग लय उशीर झाला आज बी. बरं नाही चालू आहेत ना, लाईट टिकत नाही त्याच्यामुळे मग होतो टाईम सकाळच्याला. तर कधी टाईम होतोय ते तर लक्षात सुद्धा येत नाही आहे का नाही. थंडीमुळं किती कामं तितकेच, किती आवरत तिथं तितकेच दिसत. बारकले बारकले कामं दिसून येत नाहीत. असं ना बाहेर इथं नाही का जावं, दुसरं शांत वातावरण राहील. चल पटकन पपईला सोड. कसं आहे, शांत वातावरण होतं कधी कधी, तर मस्तपैकी वातावरण झालं. दीपा आवरा आनंदीला घ्या, म्हणजे मला बी जायचंय. हा पण आनंदीला घेऊन राही ना, ती घरात राहत नाही तुझ्याशिवाय, त्याच्यामुळे लय आवड झालंय. दुसरं घेऊन तुझ्या मागं पडायला कोण आहे. बरं ते आता कळत आहे ना, राहत नाही. तिला वाटतं माझी आई गेलीच कुठेतरी फिरायला, मला पण पाहिजे फिरायला. ऐकत नाही काय नाही, लय अवघड आहे तिचं. अवघड काम म्हणजे ते दीपालीशिवाय राहत नाही. घे चल. भुशीने गटार पाडले दाद्यात असतं. भुशी 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 गुशी लय झाल्यात. भुशीच लय झाल्यात. कस काय ना झाल्यात ना लय. हा औषध आणायचं गुशीसाठी. कुठं होल पाडायचे गुशी बी लय डेंजर झाल्या. डोळा पडलाय बघ ती. डोळा पडलाय. तो लक्षच आहे, पण ते काय पिकाना एक बी अजून. पलीकडे पिकली पिवळी झाली, लय पिवळी झाली. पिकू घाल ना घरात. बघू ना आता तोडून तिला. कधी झाडालाच पिकून गोड लागते. झाडाला झाडाला पिकला गोड लागते होय. बरं तुझ्या हिशोबाने. आनंदी गांड्याची आनंदी राहतच नाही बाबा, राहतच नाही. असं फिरूच वाटत आहे. पण हा आळस आहे तिथं झोपण. एक काम कर, आंघोळ घाल आणि झोपी लाव तिला. जाऊ का मी. आता लवकर जा. मला पण जायचं.